हा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी पाहूया कॉन्टेक्स्ट. तर तुम्ही कधी असा विचार केला आहात का की अनएक्सपेक्टेड इन्व्हिटेशन्स फ्रॉम युअर फ्रेंड्स वुड लँड यू इन अ सिच्युएशन फुल ऑफ सरप्राइजेस. तर असंच काहीतरी माझ्यासोबत घडलं आहे. तर चला पाहूया. दिस इज मी ट्रॅव्हलिंग फ्रॉम मुंबई टू उडुपी जस्ट टू एक्सपिरियन्स द डिवाइन एनर्जी ऑफ कोला. माझ्या फ्रेंडच्या एक टेक्स्टने मी डिसाईड केलं आहे की मी जाते तिच्या गावी टू एक्सपिरियन्स द डिवाइन एनर्जी ऑफ कोला. Talking about the journey, it was filled with curiosity, excitement and nervousness. Nervousness because this was the very first time जिकडे मी इंटरस्टेट ट्रॅव्हल करते, ते पण माझ्या फ्रेंडच्या गावी. So, with all these emotions together, I was enjoying this beautiful scenery. बघता बघता 9:15 वाजता आपण उडुपीला पोचलो आहे. तिकडून आपण टॅक्सी करून तिच्या घरपर्यंत पोचून मस्तपैकी साऊथ इंडियन मील एन्जॉय केला आहे. ब्राऊन राईस, डाळ, फणसाची भाजी, लोणचं. विथ दॅट आपला डे 1 एंड होतो. सो हॅलो गाईज, आज आहे डे 2 आणि आज आपण इकडच्या आसपासचे जे टेम्पल्स आहेत ते कवर करू. आणि मी लवकर उठली होती सकाळी अराउंड 7. तर आज रात्री शाव्याच्या मावशीच्या घरी कोला आहे. सो फर्स्ट कोला आपण तिकडे जाणार आहोत आणि अजून एक कोला आहे जो शाव्याच्या डॅडीच्या घरी आहे. तिकडचं मी बघीन, शूट जर करायला जमलं तर करीन आणि जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी दाखवेन, कारण माझ्यासाठी पण ही फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर मला ते दोन्ही बॅलन्स करायच्या गोष्टी की आपण स्वतः ती डिवाइन एनर्जी एक्सपिरियन्स करायचे आणि सेकंडली आपल्याला ते शूट पण करायचं आहे. शाव्याला इंट्रोड्यूस पण मी आता करून देईन, बिकॉज काल तिने भरपूर नखरे केलेले आहेत की नाही आता नाही, बिकॉज शी इज इंट्रोवर्ट. आणि तिच्यासाठी पण हे फर्स्ट टाईम असेल की कॅमेरासमोर बोलायचं आहे. सो नर्वस पण ती असेल. ती सांगेल आपल्याला आपण एक्झॅक्टली कुठे जाणार आहोत, बिकॉज मला इकडचं काहीच माहीत नाही आहे ना. ती मला नीट धड सांगते. सो त्याच्यामध्ये एक थोडा प्रॉब्लेम होतो आहे. आणि बाकी तर आय एम लव्हिंग इट. जसं आपलं गाव आहे तसंच आहे सेम. इकडे जसं तुम्ही पाठी बघताय सुपाऱ्याच्या वगैरे झाडं आहेत. सो या स्लो मॉर्निंग हे सगळं मला भरपूर आवडतं. तर तेच जे आपलं मुंबईचं लाईफ होतं एकदम रनिंगवालं, त्याच्या एकदम कंप्लीट अपोजिट हे लाईफ असतं. सो या लेट्स सी आपण आता कुठे जातो आहे. आता वाजले आहेत 11:15. मी फ्रेश वगैरे झाली, रेडी झाली आणि आय वाजले की आपण इंट्रो देऊन टाकूया. सो गाईज, हीच आहे शाव्या शेट्टी आणि हिच्याच गावी आपण आलो आहोत. आणि आता आपण जे प्लेसेस एक्सप्लोअर करतो आहे ती सांगेल की कुठे जातो एक्झॅक्टली. विथ दॅट कोलाबद्दल फुल माहिती पण ती देईल. बट आय गेस संध्याकाळी. हाँ संध्याकाळी मतलब आज का तो प्लान ऐसा है कि सुबह पहले हम लोग मंदिर जाएंगे. तो अब तक तो 3 प्लेसेस सोचा है कि जाएंगे, बट इट इज़ ऑलरेडी 11:30 और मोस्ट ऑफ द मंदिर 12:30 को बंद हो जाता है. तो पहला तो प्लान है कि बस्ती जाएंगे, फिर महालिंगेश्वर टेम्पल जाएंगे. फ़िलहाल तो ये 2 डिसाइडेड है. जो मंदिर मिलेंगे सब अटेंड करके जाएंगे. और शाम को ऐसा है कि जैसे यहाँ से आएंगे वहाँ से फिर लंच करेंगे, विल स्लीप फॉर हाफ एन आवर. फिर वापस शाम को कोला के लिए जाएंगे जो है माला में, जो घर का कोला है. तर आपण बघूया आता कसं काय होतं. माझ्यासाठी पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. लेट्स एक्सप्लोर इट टुगेदर. आता वाजले आहेत 1:45 आणि टोटल 3 देवस्थान कवर करून आलो आहोत. आणि लकीली ते लास्टवालं देवस्थान होतं तिकडे आम्हाला आरतीसुद्धा मिळाली आणि विथ दॅट जेवण पण होतं. तर आम्ही म्हटलं की प्रसाद खाऊन जाऊया. सो आम्ही तिकडे जेवून आलो. आता जाऊन थोडं रेस्ट करू आणि मग नंतर शाव्याच्या मावशीकडे जाऊ जिकडे कोला आहे. सो गाईज, वी आर फायनली हिअर आणि आता वाजले आहेत 7:29 म्हणजे ऑलमोस्ट 7:30. आणि जिकडे मी बोलली होती तुम्हाला शाव्याच्या मावशीच्या घरी हा कोला आहे. तर आता जस्ट आम्ही पोहोचलो. जर तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येत असेल तर आता ते सध्या चालू झालेलं आहे आणि मला पण माहीत नाही एक्झॅक्टली काय होणार आहे. माझ्यासाठी पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे.
तो कोला अपन क्यों रखते हैं? सब लोग अलग अलग चीज़ के लिए रखते हैं। कोई खुशी के टाइम पे रखता है, नहीं सब खुशी के टाइम पे रखता है। कोई कोई ऐसे मन्नत मांगता है कि अगर हम लोग का ये काम हुआ तो रखेंगे, तो ऐसा रखता है। या फिर कोई कोई अपने मन के हिसाब से रखता है। ओके, तो अभी तुम्हारे घर पे कोला क्यों है इस हम टाइम लोग के पे? घर पे बहुत टाइम हो गया था, 7 साल हो गए थे, नहीं हुआ। हम लोग ने तो पापा ने ऐसे ही बोला कि करवाते, तो अभी करवा रहे। ओके, जो देखा जो फॉर्म यहाँ पे थे उनका नाम क्या है, मतलब वो क्या रिप्रेजेंट करता है? मैसंदा है, वो रिप्रेजेंट करता है काव। तो अभी उन्होंने स्टार्ट किया। हाँ, उनका पूरा। स्टार्टिंग काव से होता है। अभी स्टार्ट हो गया, उनका फॉर्म ख़त्म हो गया।